डोंबिवलीमधील अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती देण्यात आली आहे। भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे। अभिजित थरवळ हे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदानंद थरवळ यांचे चिरंजीव आहेत। दरम्यान काल डोंबिवलीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावरती होते आणि या पक्षप्रवेशाच्या घडामोडींवरूनच आता अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती देण्यात आल्याचं बोललं जात आहे। बातमी आता जालन्यातून आहे। जालन्यामध्ये भोकरदन या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर पवारांच्या राष्ट्रवादीचा पहारा बघायला मिळतोय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा लावलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही स्ट्रॉंग रूम बाहेर करडी नजर आहे। सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3 सत्रात 24 तास हे पदाधिकारी याच ठिकाणी पहारा देत आहेत आणि त्यांनी चक्क या ठिकाणी मंडप देखील टाकलेला आहे। आमचे जे कार्यकर्ते होते, आता आमचा 2 तारखेला मतदान होतं आणि 3 तारखेला निकाल होता। मग अचानक कोर्टाचा आदेश आला की 3च्या ऐवजी 21 तारखेला निकाल आहे। आमच्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजे संभ्रम निर्माण झाला। तर मग ते म्हणा आता कसं करायचं, म्हणलं आपण 24 तास तिकडे बंदोबस्त आपला राहणार म्हणलं। तर आम्ही आमची 24 तास इकडे तैनात आहोत। पोलीस कर्मचारी बी आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही बी आहे। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, तर सरकारचा आता चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे। चहापानाच्या कार्यक्रमानंतर कॅबिनेट बैठकीला सुरुवात होणार आहे। दरम्यान सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। इतिहासात दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्यांविनाच सध्या पाहायला मिळतात। त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची मागणी खरं तर विरोधकांकडून केली जाते। त्यामुळे या अधिवेशनात तरी सभागृहांना विरोधी पक्षनेते मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या या चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात आता महायुती सरकारची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। दरम्यान या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय। ही 2 दृश्य आपण महत्त्वाची पाहतोय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आता होतोय, तर दुसरीकडे चहापानाच्या कार्यक्रमानंतर आता कॅबिनेट बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। या कॅबिनेट बैठकीमध्ये महायुतीचे हे महत्त्वाचे नेते, आमदार, मंत्री उपस्थित आहेत। दुसरीकडे विरोधकांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता। त्या संदर्भातलं पत्र सुद्धा त्यांनी पाठवलं होतं। मात्र महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची त्या पत्रावर सही नव्हती। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची गोष्ट ही आहे की विरोधी पक्षनेते पद हे उद्या अधिवेशनात मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या संदर्भातली वारंवार मागणी विरोधकांकडून केली जाते आहे।